आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा पाळण्यात होते. पाळण्यातला असणारा भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, काय माझ्या आईला काहीच कळत नाही. आता तर कुठं अवताराचं सुरू झाले म्हणले, आता तर कुठे खेळ सुरू केलाय मी, आणि लगेच माझी आई म्हणते मी झोपलाय. भगवंताने आवाज काढला, ट्या ट्या ट्या. रडायचा आवाज पाहून ही असणारी पुतना म्हणली, काय यशोदे खोटं बोलतेस, बघ तुझा कृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये रडत आहे. मग धावत धावत गेली, बघू द्या मला कृष्णाला, आणि घेतलं मांडीवरती घेतलं आणि भगवंत परमात्माला स्तनाला लावलं. स्तनाला लावल्यानंतर स्तनामध्ये काय होतं, दूध होतं का, दुधामध्ये विष मिश्रित होतं. सगळं काही दूध असणारं विष भगवंताने पिऊन टाकलं, रक्त पिऊन टाकलं, मांस पिऊन टाकलं. सगळं काही अंगातली एनर्जी, अंगात असणारी शक्ती संपून गेली. आता आक्रोश ते पुतना मावशी करायला लागली, कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड, असा आकांत मांडला. आणि मग त्या ठिकाणी भगवंत परमात्मा म्हणाले, हे बघ बाई, मी धरत नाही, आणि एकदा धरल्यानंतर सोडत नाही. त्या ठिकाणी पुतना मावशीचा वध अगदी पाळण्यात असणाऱ्या कृष्णाने केला. आणि केल्यानंतर ही वार्ता कुठं म्हणतात असं की पुतना मावशी मेल्यानंतर तिचं शरीर 90 गाव लांब आणि 90 गाव रुंद होतं म्हणे. असो, आणि मग ही वार्ता कंसाला कळाली, पुतना मावशीचा वध कृष्णाने केला. अरे बापरे, आता तर थर 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 कापायला गेला. आता कोण मारेल कृष्णाला, कोण मारेल कृष्णाला. महाबळभट म्हटला, छाती पुढे काढून मी मारतो कृष्णाला, काहीच काळजी करू नका. महाबळभट पुढे आला. त्या महाबळभटानं ब्राह्मणाचं रूप धारण केलं. राक्षस होता पण ब्राह्मणाचं रूप धारण केलं. अंतकरणामध्ये कपट आहे, पंचांग घेतलं, जानव घातलं, धोतर गुंडाळलं आणि गेला नंदराजाच्या घरी. आणि गेल्यानंतर यशोदा मैया, बघा आपल्या माता पित्यांना थोडा छंदच असतो की आपल्या मुलाचं भविष्य बघायचं, भविष्य बघायचा छंदच असतो. मग यशोदा मैयाने सुद्धा सांगितलं, आता मी काय करतो, वेळेचा अवधी कमी असल्यामुळे तुम्हाला शॉर्ट 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 मारत आहे, बरं तुम्ही समजून घ्या. तुम्ही सगळे सुजान सुज्ञ जाणकार मंडळी मला दिसत आहात, म्हणून मी स्पीड गतीने बोलत आहे. बरं, अगदी अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. व्यंकट महाराज आमचे साऊंड सिस्टीम वाले दादा साऊंड सिस्टीम सोडून मृदंग सोडून बोलत जाते, तसं करू नका. विठ्ठल विठ्ठल. कुठपर्यंत होतो आपण, कुठपर्यंत होतो, उग बसला असं करून म्हणा कीर्तना. हा, तर ब्राह्मणाचं रूप धरून महाबळभट त्या ठिकाणी आला. आणि आल्यानंतर सांगितलं, यशोदा माया बघा म्हणले, माझ्या सुद्धा कानाचं भविष्य बघा. हात पुढे केलं. कृष्ण परमात्मा म्हणले, माझ्या आईला काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. घरामध्ये बोलवलं, पाठ दिलं बसायला, आणि पंचांग काढलं. त्या धूर्त पाखंडी असणाऱ्या ब्राह्मणानं पंचांग काढलं आणि पंचांग पाहून सांगायला लागलं, काय 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 झालं, काय झालं हे. अरे नको ते वियोग तुमच्या आयुष्यात घडून आला म्हणले. काय झालं, काय झालं. अहो यशोदा माया म्हणते, काय झालं सांगा आधी. महाबळभट म्हणतो, अहो काय सांगू तुम्हाला, हा कृष्ण तुमच्या कुळाला मूळ आहे, मूळ. हा जन्मून तुमच्या कुळाचा नायनाट करणार आहे. तुमच्या जर कुळाचं बरं व्हावं वाटत असेल, तुमचं सगळं घरामध्ये सुख शांती लाभावी असं वाटत असेल, तर आत्ताच्या आत्ता ह्या कृष्णाला खड्ड्यात नेऊन घाला. नेवुनी गर्ते तर टाकायासी. मग यशोदा मायाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि यशोदा माया म्हणते, अरे गर्गमुनीने तर चांगलं याचं भविष्य सांगितलं होतं, तुमच्या पोटी देव जन्माला आलेला आहे असं सांगितलं होतं, आणि तुम्ही म्हणता हा दुष्ट दुराचारी पुत्र आहे, याला आधी नेऊन खड्ड्यात घाला, असं का म्हणता. त्यावेळेस तो महाबळभट म्हणला, अरे गर्गत चुकला गुन्हे गणितासे. संतांच्या अवहेलना मात्र देवाला सहन झाली नाही. आता त्या महाबळभटाची विटंबना सुरू झालेली आहे.
विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी विटंबिला भट तिला पाठीवरी पाठ तिला पाठीवरी पाठ. ज्या पाट्यावरती तो ब्राह्मण बसलेला होता त्या तो पाटा निसटला आणि धपाधप पाटीमध्ये पडायला लागलं. भगवान परमात्माने उकळ मुसळ सगळे डोक्यातून आदळायला लागले. दनादन काय अवस्था होत असेल. आता काही सुधरत नव्हतं. काय करावं, पळून जावं म्हणून उठला आणि उठला पळणार तितक्यामध्ये बाज आडवी झाली. दारामध्ये बाज आडवी झाली. आता पळायला सुद्धा येईना. दनादन भांडे लाटणे पोळपाटे जेवढे काही घरामध्ये साहित्य दनादन 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 तुटले पैसा फाटले तुटले पैसा फाटले रगळाले डुंगनाचे रगळाले जानवत तुटून गेलं, पंचांग फाटून गेलं, अंगावरचं धोतर गळून गेलं. इतका मार त्या महाबळ भटाला खावा लागला. मग भगवान परमात्मा पाळण्यात होते. इतक्या क्रिया हळूहळू परमात्मा मोठं व्हायला लागले. 5 वर्षाची चिमुकलं अगदी कोणीही पाहिलं तर भुलून जावं इतकं सुंदर त्या भगवंताचं रूप होतं. कुरळे कुरळे केस होते. मेघ वर्णासारखं त्याचं रूप होतं. कमरेला वासरी असायची. पिवळा पितंबर सुंदर असा असणारा भगवंत परमात्मा दिसायचा. कोणीही बघितलं की मोहून जायचं. हरिणी माझे हरिणी चित्त अशी अवस्था प्रत्येक